मुंबईत सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। लव जिहाद विरोधी कायद्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले। शिवाजी पार्क मधून हा मोर्चा निघाला तो एल्फिस्टन इथल्या कामगार कल्याण केंद्रात या मोर्चाचा समारोप झाला। लव जिहाद ही एक चेतावणी आहे। स्वतःला हिंदुत्व म्हणणारे दोन्ही हातात हिरवा झेंडा घेऊन त्यांनी जी परिस्थिती पैदा केली त्यामुळे हा आक्रोश आहे। आज फक्त आक्रोश व्यक्त होत आहे, लागून झालं नाही थांबलं। ज्या परिवारातील एक तरुण मुलगी हातची त्यावेळेला बाजूला जाते, घरातून बाहेर पडते, प्रेमात फसवल्या जाते, तुकडे तुकडे केल्या जातात, त्या परिवाराचं दुःख, त्याचा आक्रोश हा समाज व्यक्त करतोय। मोकळी जागा म्हणजे जणू काही एका विशिष्ट समाजाची प्रार्थना स्थळासाठीच आहे असं मानून त्या ठिकाणी अनधिकृत जे होतं त्या विरोधात मुंबईकरांची भावना आहे आणि मुंबईकरांच्या हिंदू समाजाच्या भावना आहेत। जन हा शब्द त्या ठिकाणी आहे आणि सकल हिंदू समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे। हा काही केवळ भारतीय जनता पार्टीचा मोर्चा नाहीये, यामध्ये सर्व पक्षाचे, सर्व जाती धर्माची लोक एकत्रित आलेली। काय मागणी आहे? मागणी आहे लव जिहाद, धर्मांतर विरोधी कायदा त्या ठिकाणी आणा। काही हिंदू समाजातील मुलींना घुस लावून, प्रलोभन देऊन त्या ठिकाणी त्यांच्यावर अत्याचार होत आहेत, त्यांना त्या ठिकाणी धर्मांतर करायला भाग पडतंय। हे चालणार नाही, हे हिंदू राष्ट्र आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा कायदा आणावा। मंत्रिमंडळात महिला मंत्री नसल्यानं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर टीका केली आहे। सरकारमधील शहाण्यांना महिला मंत्री नको अशी खरमरीत टीका अजित पवारांनी केली आहे। तसंच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना वाटलं आपणच राज्याला पुरून उरू, मात्र असं होत नसतं अशा शब्दात अजित पवारांनी शिंदे फडणवीसांना टोला हाणलाय। आजच्या सरकारमध्ये काय 50% महिला भगिनी तुम्ही आहे। या शाळांना एकाला देखील महिला मंत्री करावंसं वाटत नाही ही या सरकारची चोखाटी आहे। 6 महिने झाले मत पाहिजे असतं तेव्हा ताई बाई अक्का मला शिक्का, आता शिक्का नाही आता बटन दाबा, तेव्हा कसं ताई माई अक्का कळतंय। आणि आता 6 महिने तुम्हाला महिला मिळत नाही तिथं, कर्तव्यगार महिला नाही आहेत। पहिले तर हे दोघच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झाले, एकाला घेतलं नाही। त्यांना वाटलं आपण दोघच त्याच्या राज्याला पुरून उडू, परंतु कुणी एकटं दोघटं उरून उरत नाही बाबांनो। जेवढी जास्तीत जास्त संख्या असते तेवढं चांगल्या प्रकारे काम करता येतं, अनेक जाती धर्माच्या लोकांना त्याच्यामध्ये सामावून घेता येतं, ही आपली संस्कृती आहे। वळत पुढच्या बातमीकडे। अमरावतीच्या मोर्शीचे आमदार बच्चू कडू हे नेहमी या ना त्या कारणानं चर्चेत असतात। नुकतीच त्यांनी अमरावतीतल्या एका विकास कामाची पाहणी केली। यावेळी त्यांना नाला खोलीकरणात तफावत आढळून आली। यावेळी त्यांनी अभियंत्याला चांगलंच धारेवर धरलं। काही झालं ना इंजिनियरला दोषी ठरवलं। 18 आहे ना? अहो 18 आहे। एवढी उंच भिंत घ्यायला तुम्ही मूर्ख लोक आहे, तुम्ही इंजिनियर नाहीच आहे। हे भिंत अर्धी पाहिजे होती, तुम्ही मॅट इंजिनियर आहे, काही गरज नाही आहे। तुम्ही चला ब्रा 3 ले काय डिझाईन ठेकेदाराला पैसे वाचले पाहिजे, काँक्रीटच्या कामात जास्त करता तुम्ही, नाही तर काय गरज आहे एवढी उंच भिंत घ्यायची? मूर्खपणा आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, कारण नाईक यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी भरणी कुडाळच्या सरपंचांना एसीबी अर्थात लाचलुचपत विभागानं नोटीस बजावली आहे। आमदार वैभव नाईक यांच्या आमदार फंडातून केलेल्या कामाची सखोल चौकशी करण्यासंदर्भात कुडाळ तालुक्यातल्या भरणी गावच्या सरपंचांना ही नोटीस बजावण्यात आली।